आहे. आणि काल आपण 3 गोष्टी शिकलो होतो आणि आता चौथा जो मुद्दा आहे तो आपण लिहून घेऊया. चौथा मुद्दा लिहा. मुद्दा क्रमांक 4. हेवा दुसऱ्यांना पाडण्याचा प्रयत्न करतो. मुद्दा क्रमांक 4 लिहा. हेवा दुसऱ्यांना पाडण्याचा प्रयत्न करतो. आता लक्ष द्या, ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये हेवा कार्य करतो त्या वेळेला तो हेवा आपल्याला आपल्या सोबतच्या व्यक्तीला पाडण्याकरता जे आहे आपल्याला उकसवत असतो. हे समजून घ्या. हे समजणं फार गरजेचं आहे. आणि पवित्र शास्त्र ज्या वेळेला आपण वाचतो तर पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला भेटतं दानिएलचं पुस्तक 6वा अध्याय आणि 4 आणि 5 वचन ज्या वेळेला आपण वाचतो तर ह्या दानिएलच्या 6व्या अध्यायामध्ये आपल्याला असा वर्ग पाहायला भेटतो की जो वर्ग अध्यक्षांचा होता, जो वर्ग प्रांत अधिकाऱ्यांचा होता आणि ह्या वर्गाबरोबरच दानिएल जो आहे कार्यरत असलेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि दानिएलचं जे जीवन आहे हे खूप चांगलं होतं आणि त्याच्या चांगुलपणाच्या जीवनामुळं त्याच्याविषयी हे जे अध्यक्ष आहेत किंवा हे जे प्रांत अधिकारी आहे त्यांनी हेवा जो आहे तो धरलेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि त्या हेव्याच्या साहाय्याने त्यांनी दानिएलला जे आहे पाडण्याचा प्रयत्न पुरेपूररित्या राजाच्या नजरेमध्ये आणि त्याच्या सोबत्यांच्या नजरेमध्ये केलेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि बघा, ते वचन ज्यावेळेला आपण वाचतो, दानिएलचं पुस्तक आपण काढू आणि दानिएलच्या पुस्तकाच्या 6व्या अध्यायामध्ये 4 आणि 5 ही जी वचनं आहे हे आपण वाचणार आहोत. आणि ह्या वचनातून आजचा हा जो मुद्दा आहे की हेवा दुसऱ्यांना पाडण्याचा प्रयत्न करतो हे समजून घेऊया. कोणीतरी वाचा ते वचन. असे असता राज्य कारभारासंबंधाने दानिएला विरुद्ध काही निमित्त शोधण्याचा प्रयत्न त्या अध्यक्षांनी व प्रांत अधिकाऱ्यांनी चालवला, पण त्यांना काही निमित्त किंवा दोष सापडेना, कारण तो विश्वासू असून त्याच्या ठायी काही चूक किंवा अपराध सापडला नाही. तेव्हा ती माणसे म्हणाली, ह्या दानिएला विरुद्ध काही निमित्त काढता येणार नाही, मात्र त्याच्या देवाच्या नियम संबंधाने त्याच्या विरुद्ध काही निमित्त काढता येईल, आले तर येईल. येस, व्हेरी गुड. आता बघा, आपण ज्या वेळेला वचन 4चा ब भाग वाचतो तर वचन 4च्या ब भागामध्ये आपल्याला फार महत्वाच्या गोष्टी दानिएलामध्ये असलेल्या पाहायला भेटतात. आणि दानिएलामध्ये कोणती गोष्ट होती माहितीये का? दानिएल हा एक विश्वासू असा तरुण व्यक्ती होता. लक्ष द्या, दानिएल जो आहे ना, दानिएल हा विश्वास होता आणि त्यातल्या त्यात दानिएलाच्या ठाई कुठल्याही प्रकारचा जो काही अपराध आहे तो दिसून येत नव्हता. ठीक आहे, किंवा कुठल्या प्रकारचा जो काही दोष आहे तो त्या ठिकाणी दानिएलाच्या ठाई सापडला नाही. म्हणजे इतकं चांगलं जीवन हे दानिएल जगत असलेला आपल्याला पाहायला भेटलं. आणि त्याच्या अशा प्रकारच्या चांगुलपणाच्या जीवनाकडं ज्या वेळेला ह्या राज्य कारभाऱ्यांनी आणि अध्यक्षांनी पाहिलं तर त्यावेळेला त्यांना दानिएलाचा जो काही हेवा आहे तो वाटू लागला. ठीक आहे, दानिएलच काय वाटू लागलेला आहे? हेवा वाटू लागलेला आहे. आणि मग आपण पाहतो की दानिएलाला त्यांनी त्या ठिकाणी पाडण्याचा जो काही प्रयत्न आहे तो हेव्याच्या साहाय्याने केलेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि मग त्यांनी दानिएलाच्या ठाई काहीतरी निमित्त शोधण्याचा पुरेपूर प्रयत्न त्यांनी केला. लक्ष द्या, ज्या वेळेला तुमचं जीवन हे चांगलं असतं, ज्या वेळेला तुमचं जीवन हे अतिशय चांगलं असतं, विश्वासू असतं, तुमचं जीवन हे ज्या वेळेला अतिशय कलागुणांनी भरलेलं असतं, त्यावेळेला तुमचं चांगलं जीवन हे तुमच्या सोबत्यांना आवडलंच असं नाहीये. तुमचं चांगलं जीवन हे तुमच्या सोबत्यांना आवडलंच असं नाहीये. तर तुमच्या चांगल्या जीवनाकडं तुमचे सोबते ज्यावेळेला बघतील त्यावेळेला त्यांच्या ठाई तुमच्या चांगुलपणाच्या जीवनाला घेऊन हेवा जो आहे तो येऊ शकतो. आणि तो हेवा त्या व्यक्तींना तुमच्या विरोधामध्ये तुम्हाला पाडण्याच्या अनुषंगाने उकसवू शकतो. आणि लक्ष द्या,
तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये तो हेवा त्या लोकांना उकसवायला लावू शकतो, हे आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे. ह्या ठिकाणी दानिएलाच्या ठाई कुठल्याही प्रकारचा जो काही दोष आहे तो यांना सापडला नाही. कुठल्याही प्रकारची चूक किंवा कुठल्या प्रकारचा अपराध जो आहे हा राज्य कारभारांना आणि अध्यक्षांना जो आहे ना, प्रांत अधिकाऱ्यांना जो आहे ना, दानिएलाच्या ठाई दिसलं नाही. आणि मग त्यांनी काय केलं माहिती का? त्यांनी त्या ठिकाणी वचन 5 मध्ये पाहायला भेटतं की त्याच्या विरुद्ध निमित्त काढण्याकरता त्यांनी कोणत्या गोष्टी बघितल्या माहिती का? वचन सांगत आहे 5 मध्ये, तेव्हा ती माणसे म्हणाली, ह्या दानिएला विरुद्ध काही निमित्त काढता येणार नाही, मात्र त्याच्या देवाच्या नियमासंबंधाने त्याच्या विरुद्ध काही निमित्त काढता आले तरी लक्ष द्या. म्हणजे ही जी लोक आहेत ना, ह्या लोकांना तुमच्या ठाई असलेला जो काही चांगुलपणा आहे किंवा तुमच्या ठाई असलेले जे काही कला आहेत ना, किंवा तुम्हाला देवाने जे काही कलागुणांनी भरलेलं आहे ना, त्यांचं ते हेवा करतात. आणि मग त्या हेव्याच्या साहाय्याने ते तुम्हाला अतिशय भयंकररित्या पुरेपूर न संपवण्याचा किंवा पाडण्याचा किंवा त्रास देण्याचा किंवा तुम्हाला बदनाम करायचा जे आहे ते प्रयत्न करतील. आणि ते तोपर्यंत ह्या गोष्टी करत राहतील जोपर्यंत ते तुमचं वाईट जे आहे त्यांना आपल्या डोळ्यांनी पाहत नाही. आणि म्हणून आपण पाहतो की हेवा हा नेहमी दुसऱ्यांना पाडण्याचाच प्रयत्न करतो. याच्याशिवाय दुसरं काम हे हेवा आपल्याला करताना दिसत नाही. आणि ज्या वेळेला आपण पवित्र शास्त्र वाचतो तर पवित्र शास्त्रामध्ये उत्पत्तीचं पुस्तक 5वा अध्याय ज्यावेळेला आपण काढतो तर उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 5व्या अध्यायामध्ये 5 ते 8 वचन ज्यावेळेस आपण वाचतो ना, तर ह्या उत्पत्तीच्या पुस्तकाच्या ह्या अध्यायाच्या वचनांमध्ये एका भावाने दुसऱ्या भावाचा हेवा केला. एका भावाने दुसऱ्या भावाचा जो आहे ना हेवा केला. आणि त्या भावाने दुसऱ्या भावाचा हेवा काय केलं माहिती का? कारण तो भाऊ धार्मिक होता, तो भाऊ चांगला होता, तो भाऊ प्रामाणिक होता, तो भाऊ विश्वास होता. बघा, आपण ते वचन वाचू आणि आपण हे समजून घ्या. कोणीतरी पहा ते वचन, 4था अध्याय 5 आणि 8 पर्यंत. पण काईन व त्याचे अर्पण याचा त्याने आदर केला नाही, म्हणून काही संतापला व त्याचे तोंड उतरले. तेव्हा परमेश्वर कायनाला म्हणाला, तू का संतापलास आणि तुझे तोंड का उतरले? तू बरे केलेस तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? पण तू बरे केले नाहीस तर जाळाशी पाप टपून आहे, त्याचा रोग तुझ्यावर आहे, याकरता तू त्याला ताब्यात ठेव. मग कायनाने त्याचा भाऊ हाबेल याच्याशी बोलणे झाले. आणि असे झाले की ते शेतात असता कायनाने आपला भाऊ हाबेल याच्यावर चालून जाऊन त्याला ठार केले. यस, पहा, या ठिकाणी आपण पाहतो की एक भाऊ दुसऱ्या भावाचा खून करत आहे, वध करत आहे. आणि कशाच्या साहाय्याने करते माहिती का? तो हेव्याच्या साहाय्याने. जर तुम्ही बारकाईने हा जर शास्त्र भाग वाचला तर त्या ठिकाणी कायनाला आपला भाऊ हाबेल ह्याचा राग आला. कायनाला आपला भाऊ हाबेल ह्याचा हेवा जो आहे तो वाटू लागला. लक्ष द्या, आज देखील अशा प्रकारे आपण पाहतो वर्तमान समयामध्ये की एक भाऊ दुसऱ्या भावाचा हेवा करत आहे, एक बहीण दुसऱ्या बहिणींचा हेवा करत आहे. आणि त्या हेव्याच्या साहाय्याने ते त्यांच्या भावालाच किंवा त्यांच्या बहिणीलाच भयंकररित्या फसवून, भयंकररित्या बदनामी करून, भयंकररित्या त्रास होऊन, भयंकररित्या आपण पाहतो की हेव्याच्या साहाय्याने ते कट कारस्थान रचत आहे. ह्या ठिकाणी एका भावाने दुसऱ्या भावासंदर्भात हेव्याच्या साहाय्याने कट कारस्थान रचला आणि कोणतं माहिती का? वध करायचं. कारण स्पष्टपणे या ठिकाणी वचन सांगत आहे की मग कायनाने आपला भाऊ हाबेल याच्यावर चालून जाऊन त्याचा वध केला. हा हेवा मुळात चांगला नाहीये आणि हा हेवा देवाच्या लोकांनी करावा ही देवाची मुळीच अपेक्षा नाही त्यांच्याकडे. लक्ष द्या, आपण पाहतो की याकूब आणि योहान यांची आई आपल्या 2 पुत्राला घेऊन, जबडीची जे 2 मुलं आहेत त्यांना घेऊन जेव्हा येशूकडे आली
आणि ते येशूला म्हणाले की माझ्या एका मुलाला उजवीकडं आणि एका मुलाला डावीकडे बसव. आणि बाकीचे जे आहे ना, लक्ष द्या, बाकीचे जे आहे ते संतापले, बाकीचे जे आहे ना ते त्यांचा हेवा करू लागले, बाकीचे जे आहे ना ते त्यांच्याबरोबर वाद करू लागले. त्यावेळेला येशूने त्यांना स्पष्टपणे एक सुंदर अशी महत्वाची गोष्ट सांगितलेली आपल्याला पाहायला भेटते, आणि ती ही होती, ज्याला मोठं व्हायचं आहे त्याने अगोदर एकमेकांचे दास झालं पाहिजे. लक्ष द्या, जर आपण ह्या जगामध्ये राहत आहोत तर आपल्याला आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं आहे. आणि आपल्याला आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण हे कोणत्या भागामध्ये करायचं आहे, तर काय आपल्या जीवनातून हेवा हा इतरांच्या चांगुलपणांना बघून काम तर करत नाहीये ना. लक्ष द्या, ह्या ठिकाणी एक भाऊ दुसऱ्या भावाच्या ठाई असलेला जो काही प्रामाणिकपणा आहे, दुसऱ्या भावाच्या ठाई असलेलं जे काही चांगुलपणा आहे, दुसऱ्या भावाच्या ठाई असलेलं जे काही आपण पाहतो की जे काही कला आहेत, कला गुण आहेत देवाने दिलेले, त्याच्यामुळे त्या भावाला हेवा वाटू लागला आणि त्याने त्या हेव्यापोटी आपल्या भावाचा जो आहे ना त्या ठिकाणी वध केलाच. हेवा हा चांगला नाहीये आणि हेवा हा आपण करावा अशी देवाची मुळीच इच्छा नाही. लक्ष द्या, या ठिकाणी आपण पाहतो दानिएलच्या पुस्तकामध्ये देखील की प्रांत अधिकारी किंवा जे राज्यकारभार करणारे आहेत किंवा जे अध्यक्ष आहेत त्यांनी दानिएलाचा हेवा केला, आणि इथपर्यंत हेवा केला की त्यांनी दानिएलाला सिंहाच्या गुहेमध्ये जायला टाकून दिलं. ज्यावेळेला आपण दानिएलाचं पुस्तक याचा जो काही 6वा अध्याय आहे आणि त्याचं वचन 16 वाचतो ना, तर त्या ठिकाणी बघा दानिएलला जे आहे ना सिंहाच्या गुहेत टाकलं आहे. म्हणजे हेवा हा माणसाला संपवण्याच्या अनुषंगाने उकसवत असलेला आपल्याला दिसून येतं. आणि आज देखील अनेकांनी हेव्यामुळे एकमेकांना संपवलेलं आहे, हेव्यामुळे एकमेकांना धोका दिलाय, हेव्यामुळे एकमेकांना जे आहे ना फसवलेलं आहे, हेव्यामुळे एकमेकांची जे आहे ना बदनामी केली आहे, हेव्यामुळे एकमेकांना जे आहे ना भयंकर त्रास दिलेला, मानसिक असेल शारीरिक असेल. बघा, कोणीतरी दानिएलचं पुस्तक 6वा अध्याय आणि वचन 16 पहा, त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, त्यावर राजाज्ञावरून दानिएलास आणून सिंहाच्या गुह्यात टाकले. राजा दानिएलास म्हणाला, ज्या देवाची तू नित्य सेवा करतो तो तुला सोडवी. यस, लक्ष द्या, ह्या ठिकाणी आपण पाहतो की दानिएलाला सिंहाच्या गुहेमध्ये टाकण्यात आलेलं होतं. हेवा ज्यावेळेला एखादा माणूस त्याच्या स्वतःच्या प्रती धरतो त्यावेळेला तो हेवा त्या माणसाला त्याच्या स्वतःला संपवायच्या अनुषंगाने अनेक विचार विनिमय, विचार योजना, अनेक जे काही चुकीच्या गोष्टी ते करत असतो. आणि म्हणून हेवा हा चांगला नाही. हेवा हा मुळीच जो आहे ना, हेवा हा चांगला नाही. आणि म्हणून आपल्याला हे समजणं फार गरजेचं आहे की हेवा नेहमी लोकांना पाडण्याचा प्रयत्न करतो. ह्या ठिकाणी आपण पाहतो की कायनाने आपला भाऊ हाबेल याला पाडलं. आपण या ठिकाणी पाहतो की जे प्रांताधिकारी आहे, अध्यक्ष आहे, जे राज्यकारभार पाहणारे आहेत, त्यांनी या ठिकाणी दानिएलाला जे आहे ते पाडलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि म्हणून हेव्यातून काही चांगलं जे आहे ते बाहेर निघत नाही, वाईटच जे आहे ते होत असतं. आणि म्हणून आपण ह्या गोष्टी समजणं फार गरजेचं आहे. 5वा मुद्दा क्रमांक 5 लिहून घ्या. हेवा आत्म्याला नाशाच्या मार्गावर नेतो. मुद्दा क्रमांक 5 लिहा. हेवा आत्म्याला नाशाच्या मार्गावर नेतो. आणि बघा, योहानाचं पुस्तक 11वा अध्याय आणि 47 पासून तर 53 वचन जेव्हा आपण वाचतो तर त्या ठिकाणी कशा प्रकारे येशू ज्यावेळेला मेलेल्या लोकांना जिवंत करत होता त्यावेळेला येशूचं हे जे काही कार्य आहे हे त्या ठिकाणी काही वर्गाच्या लोकांना आवडलं नाही, आणि म्हणून त्यांनी येशूविषयी हेवा केला आणि त्यांनी त्या हेव्याच्या साहाय्याने येशूला जे आहे ना त्या ठिकाणी त्रास देण्याचा प्रयत्न केला. बघा वचन काय सांगत आहे, योहानाचं पुस्तक 11वा अध्याय आणि 47 पासून तर 53 पर्यंत आपण वाचणार आहोत. ह्यावरून मुक्ती याचकांनी व पुरुषांनी सभा भरून म्हटले, आपण काय करत आहोत? कारण तो मनुष्य तर पुष्कळ चिन्हे करतो.
आपण त्याला असे सोडले तर सर्व लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील आणि रोमी लोक येऊन आपले स्थान व राजही हिरावून घेतील. तेव्हा त्यांच्यापैकी कायफा नावाचा कोणी एक मनुष्य जो त्या वर्षी प्रमुख याचक होता, तो त्यांना म्हणाला, तुम्हाला काहीच कळत नाही. प्रजेसाठी एका मनुष्याने मरावे आणि संबंध राष्ट्राचा नाश होऊ नये हे तुम्हाला हितावह आहे, हेही तुम्ही लक्षात आणत नाही. हे तर तो आपल्या मनचे बोलला नाही, तर त्या वर्षी तो प्रमुख याजक होता म्हणून त्याने संदेश दिला की येशू त्या राष्ट्राकरता मरणार आहे, आणि केवळ त्या राष्ट्राकरता असे नाही, तर त्याने देवाच्या चांगलेल्या मुलांनाही जमून एकत्र करावे ह्या करता. यावरून त्या दिवसापासून त्यांनी त्याला जीवे मारण्याचा आपसात निश्चय केला. बघा, ह्या ठिकाणी आपण काय पाहतो, येशूला वाईट कामाबद्दल जीवे मारण्याचा आपसात यांनी निश्चय केलेला नाही. येशूने जे काम केलं ना, ते काम आपल्याला वचन 47 मध्ये पाहायला भेटतं. आणि वचन 47 मध्ये अतिशय स्पष्टपणे हे आपण वाचतो की येशूच्या हातून पुष्कळ चिन्ह आणि अद्भुते होत होती. येशूच्या हातून पुष्कळ चांगले जे काही काम आहे ना, ते होत होते. येशूचं नाव त्याच्या चांगल्या कामामुळे लोकांमध्ये प्रसिद्ध होत होतं. येशूची लोकांमध्ये एक वेगळी जी काही ओळख आहे ती होत होती. येशू आपण पाहतो की त्या चांगल्या कामामुळं प्रसिद्धी पावत होता. आणि अशा प्रकारची प्रसिद्धी किंवा अशा प्रकारचे येशूचं चांगलं जे काम आहे ना, हे मुख्य याजकांना आणि परुषांच्या सभेतील असणारे सर्व जे काही परुष लोक आहेत त्यांना आवडलं नाही. आणि त्यांनी येशूच्या चांगल्या कामाबद्दल त्याचा हेवा केला आणि येशूला मारण्याचा कट जे आहे ना, त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो करण्याचं सुरू केला. ज्या वेळेला चांगलं काम आपण करतो ना, तर त्या चांगल्या कामाबद्दल सर्वच लोक हे आपल्याला सपोर्ट करतील असं नाही, किंवा जे चांगलं काम आपण करतो ना, त्या चांगले काम सर्वांनाच आवडेल असं नाही. तर त्या चांगल्या कामाबद्दल हेवा करणारे पुष्कळ आहे. त्या चांगल्या कामाबद्दल आपण पाहतो की तुमचं वाईट योजणारे पुष्कळ आहे. तुम्ही करत असलेलं चांगलं काम हे तुमचं चांगुलपणा दाखवतं. तुमची प्रसिद्धी त्या ठिकाणी होत असते. लोक तुम्हाला चांगल्या दृष्टिकोनातून बघायला सुरुवात करत असतात आणि तुमची दिवसेंदिवस तुमच्या चांगल्या कामामुळे होत असणारी जी काही प्रसिद्धी आहे ना, ती लोकांच्या जीवनामध्ये आपण पाहतो हेवाच्या स्वरूपामध्ये काम करते आणि लोक हे तुमच्या विरोधात कट कारस्थान करून तुमच्या प्रसिद्धीला ब्रेक लावायचा प्रयत्न करतात. तुमच्या चांगल्या कामाला ते चुकीचं जे आहे ना साबित करण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला ते त्रास द्यायचा प्रयत्न करतात. येशूच्या संदर्भात ह्याच गोष्टी घडलेल्या आपल्याला पाहायला भेटत आहे. बघा, ज्या वेळेला आपण नीतिसूत्रेचं पुस्तक 27वा अध्याय आणि त्याचं 7 वचन वाचतो ना, तर त्या ठिकाणी बघा काय म्हटलेलं आहे. 27वा अध्याय 4 वचन नीतिसूत्रे 27वा अध्याय आणि वचन 4 वचन. क्रोधाची निष्ठुरता व कोपाचा तडाखा ही पुरवली, पण संयमापुढे कोण टिकेल? व्हेरी गुड. आता बघा, हे जे वचन आहे ना, माझ्याकडं 3 ट्रान्सलेशन 4 ट्रान्सलेशन माझ्याकडे आहे. ठीक आहे. तर माझ्याकडं हे वचन समजून घेण्याकरता जे ट्रान्सलेशन मी वाचत आहे ना, ते आहे पंडित रामबाई यांचं. ठीक आहे. आणि ह्या ट्रान्सलेशन मधून असं म्हणत आहे, क्रोध तीव्र आहे, राग पुरासारखा आहे. ठीक आहे. क्रोध कसा आहे? तीव्र आहे. राग पुरासारखा आहे, परंतु हेव्या पुढे कोण उभा राहील? आता लक्ष द्या, ह्या ठिकाणी मला तुम्हाला हे सांगायचं आहे, तीव्र क्रोधापेक्षा आणि पुरासारखा आलेला जो काही राग आहे ना, त्याच्या समोर एक वेळेला उभं राहू शकतो. पण हेव्या पुढे कोण उभं राहू शकत?
हेव्या पुढे कुणाचं निभावं लागेल, हेव्या पुढे कोण टिकाव धरल? कारण हेवा हा माणसाला संबंधित व्यक्तीचं भयंकररित्या वाईट करायला जे आहे ना उकसवत असतो, वाईट करायला जे आहे ना त्याला तो उकसवत असतो. आणि म्हणून नीतिसूत्रेकार अतिशय स्पष्टपणे त्याला देवाच्या साहाय्याने देण्यात आलेले काही ज्ञान आहे ना, त्याच्या साहाय्याने तो ह्या ठिकाणी नीतिसूत्रे 27:4 मध्ये असं म्हणत आहे, हेव्यासमोर कोण उभं राहील? इतकं भयंकररित्या हेवा हा माणसाला संबंधित व्यक्तीचं वाईट करण्याकरता उकसवत असतो. आणि आज लोक हेव्यामुळे उकसवले जातात. आज जर तुम्ही लोकांचं जीवन जर बघितलं तर लोक हे उकसवलं जात आहे. आणि इतकं भयंकररित्या हेवा हा लोकांचं वाईट करण्याकरता प्रवृत्त करत आहे. त्यांच्या ठाई दयामायामुळेच नाही. आणि म्हणून वर्तमान समयामध्ये राहत असताना हेवा आत्म्याला नाशाच्या मार्गावर घेऊन जात असतो, हे आपल्याला समजणं फार गरजेचं. आणि आज अनेक लोकांचा नाश होत आहे, अनेक लोकांचा. आणि म्हणून हेवा करणं मुळीच चांगलं नाहीये. मुळीच हेवा करणं जे आहे ना ते चांगलं नाही. कारण हेव्याच्या साहाय्याने काय होत असतं तर चांगल्या कामाला विरोध, चांगलं काम करणाऱ्याचा नाश, चांगलं काम करणाऱ्या विरुद्ध कट कारस्थान, चांगलं काम करणाऱ्या विरुद्धची बदनामी, चांगलं काम करणाऱ्या विरुद्धला पाडणं, याच्यापेक्षा आणखी भयानक गोष्टी होतात. आणि म्हणून हेवा करणं चांगलं नाहीये. 6वा मुद्दा क्रमांक 6 लिहा. हेवा समाजात द्वेष आणि फूट निर्माण करतो. मुद्दा क्रमांक 6 लिहा. हेवा समाजात द्वेष आणि फूट निर्माण करतो. आणि बघा, ज्या वेळेला आपण गलतीकराचं पत्र 5वा अध्याय आणि त्याचं 19 आणि 21 वचन, 19 ते 21 वचन आपण वाचतो ना, तर त्या ठिकाणी पहा कशा प्रकारे समाजामध्ये हेवा द्वेष आणि फूट जे आहे निर्माण करतो, हे त्या ठिकाणी लिहिले. कोणतरी वाचा ते वचन. गलतीकराचं पत्र 5वा अध्याय 19 पासून तर 21 पर्यंत. देहाची कर्मे तर उघड आहेत, ही जारकर्म, अशुद्धपणा, कामतूरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, खून, दारूबाजी, रंगीलपणा आणि अशा इतर गोष्टीही, याविषयी मी तुम्हाला पूर्वी सांगून ठेवले होते, तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. येस, व्हेरी गुड. बघा, ह्या ठिकाणी आपण पाहतो की हेवा ज्या समाजामध्ये आपण राहतो, ज्या कम्युनिटीमध्ये आपण राहतो ना, वेगवेगळ्या प्रकारच्या काय म्हणतो ना, वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांमध्ये आपण राहतो. आणि आपण ज्या वेळेला ह्या लोकांमध्ये राहत असतो ना, त्यावेळेला हेवा हा मोठ्या प्रमाणामध्ये द्वेष आणि फूट निर्माण करायचा प्रयत्न करत असतो. आणि बघा, कोणत्या गोष्टींच्या साहाय्याने समाजामध्ये फूट किंवा समाजामध्ये द्वेष जे आहे ना पाडण्याचा जो काही प्रयत्न केला जातो, तर त्या ठिकाणी जाळ कर्माच्या द्वारे, अशुद्धपणाच्या द्वारे, कामातुरपणाच्या द्वारे, चेटकेच्या द्वारे, वैरीच्या द्वारे, कलहाच्या द्वारे, मस्तरच्या द्वारे, मूर्तिपूजेच्या द्वारे, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, खून, दारूबाजी, रगीलपणा आणि अशा इतर पण गोष्टी आहे, याच्या साहाय्याने समाजामध्ये आपण पाहतो की द्वेष आणि फूट जी आहे ना ती निर्माण केली जात असते. आणि यामध्ये हेवा देखील समाविष्ट आहे. हेव्याच्या साहाय्याने फूट पाडण्यात येते, हेव्याच्या साहाय्याने एकमेकांना भडकवण्यात येते, हेव्याच्या साहाय्याने राग जो आहे ना तो चेतवला जातो, हेव्याच्या साहाय्याने पक्षभेद जो केला जातो, हेव्याच्या साहाय्याने जे आहे ना लक्ष चर्च कलह निर्माण केला जातो, हेव्याच्या साहाय्याने वैर निर्माण केला जातो, हेव्याच्या साहाय्याने मत्सर निर्माण केला जातो, हेव्याच्या साहाय्याने एकमेकांची बदनामी केली जात असते. आणि म्हणून आपण नीतिसूत्रे 27:4 मध्ये वाचलं की कोण हेव्यासमोर उभं राहू शकतो. ज्यावेळेला आपण तिथाला पत्र वाचतो ना, चर्च लक्ष द्या,
पिताला पत्र 3रा अध्याय आणि 3रं वचन पहा त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे. पिताला पत्र 3रा अध्याय आणि 3 वचन पहा त्या ठिकाणी दुष्टपणा व हेवा करणारा संदर्भात वचन काय सांगत आहे. 3रा अध्याय 3रं वचन. कारण आपण ही पूर्वी निर्बुद्ध अवज्ञा करणारे, बहकलेले, नाना प्रकारच्या वासनांचे व विलासांचे दास्य करणारे, दुष्टपणा व हेवा ह्यात आयुष्य घालवणारे, द्वेष पात्र व एकमेकांचा द्वेष करणारे असे होतो. कसे होतो. ह्या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे, दुष्टपणा व हेवा यामध्ये आयुष्य घालवणारे. आज अनेक लोक ह्याच गोष्टींमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य घालवते. तुम्ही बघा, लोकांच्या जीवनात थोडस स्टडी करा. आपण चालतं फिरतं पुस्तक आहोत. आपण चालतं फिरतं पुस्तक आहोत. लोक आपल्याला वाचतात. लोक आपल्याला, हो, आपण जे आहे ना, लक्ष द्या, आपण चालतं फिरतं पुस्तक आहे. लोक आपल्याला काय होते, वाचतात. लोक वाचतात आपल्याला. हा व्यक्ती भांडकुदळ आहे का? हा व्यक्ती मारामारी करणार आहे का? हा व्यक्ती हेवा करणार आहे का? हा व्यक्ती चुगली लावणार का? हा व्यक्ती, लोक आपल्याला वाचतात. आणि अनेकांनी वचन स्पष्टपणे ह्या ठिकाणी सांगत आहे. आपण ज्यावेळेला हे वचन वाचतो, अतिशय स्पष्टपणे ह्या वचनामध्ये सांगितलेले की अनेक दुष्टपणामध्ये आणि एकमेकांचा हेवा करण्यामध्ये आपलं आयुष्य घालवलेलं आहे. यहूदा इस्करियोतने काय केलं? यहूदा इस्करियोतने त्याचं संपूर्ण आयुष्य हे दुष्टपणामध्ये घालवलं. देवाला, येशूला सेवेकरता देण्यात येणारे जे काही पैसे आहे ना, ते चोरून त्यांनी संपूर्ण आयुष्य जे आहे ना, ते दुष्टपणामध्ये घालवलं. लक्ष द्या, ज्या वेळेला आपण शास्त्री आणि फरीसी ह्या लोकांना बघतो ना, ह्या लोकांनी देखील त्यांचं संपूर्ण जे आयुष्य आहे ना, हे दुष्टपणामध्ये आणि हेव्यामध्ये घालवलं. येशू जिथे जायला तिथं हे येशूच्या पाळतीवर असायचे. आणि येशूला पकडण्यामध्ये, शब्दामध्ये पकडण्याकरता हे लोक जे आहे ना, त्याला त्या ठिकाणी अडवताना आपल्याला पाहायला भेटतात. हे लोक जे आहे, उलट सुलट प्रश्न येशूला विचारायचे, त्याला पकडण्याकरता, शब्दामध्ये पकडण्याकरता. अनेक प्रश्न त्याला विचारले. कैसरला कर देणे योग्य की अयोग्य? त्याला प्रश्न विचारला की मोशेने सांगितलेलं आहे की व्यभिचार करत असणाऱ्या स्त्रीला दगड मार करून मारून टाकला पाहिजे, तू काय म्हणतो? त्याला अनेक गोष्टी, शाब्बात पाळणं, शाब्बात दिवशी शाब्बात मोडणं हे चुकीचं आहे का? हे अयोग्य आहे का? हे बरोबर आहे का? म्हणजे येशूला आपण पाहतो की त्यांनी शब्दात पकडून त्याला मारण्याच्या अनुषंगाने, त्याला त्रास देण्याच्या अनुषंगाने ते त्याच्या पाठी होते. आणि त्यांनी संपूर्ण आयुष्य हे येशूचा हेवा करत, त्यांनी संपूर्ण आयुष्य हे येशू विरोधात दुष्टपणाने वागवत जे ते घालवलं त्याच्यात. आणि लक्ष द्या, देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे सांगतो, आज समाजामध्ये अनेकांनी आपलं आयुष्य हे एकमेकांचा हेवा करत, एकमेकांविषयी आपण पाहतो की दुष्ट गोष्टी करत घालवलेला आहे. आज देखील वर्तमान समाजात, येशूच्या काळामध्ये देखील लोकांनी असंच आयुष्य घालवलं. आज देखील लोक अशाच प्रकारे आपलं जे आयुष्य ते घालवत आहे. आणि लक्ष द्या, अशा प्रकारचं आयुष्य घालवल्यामुळे होतं काय माहिती का? समाजामध्ये लोकांमध्ये द्वेष निर्माण होतो. समाजात लोकांमध्ये एकमेकांप्रती जे आहे ना, फूट निर्माण होत असते. आणि म्हणून आपण चालतं फिरतं पुस्तक आहोत. आपण जबाबदारीने समाजामध्ये वागणं फार गरजेचं आहे. समाजामध्ये जबाबदारीने राहणं, चालणं फार गरजेचं आहे. का? कारण लोक आपल्याला वाचतात. का? कारण लोक आपल्याला पाहतात. का? कारण लोकांवरती आपण प्रभाव टाकत असतो, देवाचे लेकरे या नात्याने. म्हणून आपण आपल्या स्वतःला सांभाळणं फार 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 आणि फार गरजेचं आहे. 7वा मुद्दा क्रमांक 7 लिहून घ्या. हेवा देवाच्या योजनेला विरोध करतो, पण देव अंतिम विजय देतो. मुद्दा क्रमांक 7 परत सांगतो, लिहून घ्या. हेवा देवाच्या योजनेला विरोध करतो, पण देव अंतिम विजय देतो. ओके, लक्ष द्या. आता ह्या ठिकाणी आपण पाहतो की रोमकराचं पत्र ज्या वेळेला आपण काढतो, रोमकराचं पत्र 8वा अध्याय आणि वचन 28 ज्या वेळेला आपण वाचतो, तर ह्या ठिकाणी कशा प्रकारे
हेवा देवाच्या योजनेला विरोध करतो, त्या संदर्भात संत पाऊल हा रोम येथील विश्वासणाऱ्यांना जे आहे ते लिहित असताना दिसत होतं. बघा, कोणतरी वाचा ते वचन, 28 वचन. परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यांना म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलवल्यांना देवाच्या करुणेने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. व्हेरी गुड. आता बघा, ह्या वचनातून आपल्याला हे समजून येतं की हेवा देवाच्या योजनेला विरोध करतो, पण देव अंतिम विजय देतो. आता उदाहरणार्थ, जर ब्रदर सुभाष यांना जर देवाने नेतृत्व करण्याकरता जर निवडलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये नेतृत्व करण्याच्या सर्व क्वालिटी त्यांच्यामध्ये आहे देवाने टाकलेल्या, आणि आता मी नेतृत्व करत आहे आणि आता मला ब्रदर सुभाष यांच्यातही असलेल्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या माझ्यामध्ये नाही, आणि म्हणून मी त्यांचा हेवा करतो. आणि ते जर माझ्या बरोबरीला जर आले तर मग कुठंतरी माझं जे काही प्रतिष्ठा आहे किंवा कुठंतरी माझं जे काही चांगलं नाव आहे त्या नावाला, त्या प्रतिष्ठेला धक्का लागू शकतो जर ते माझ्या बरोबरीला आले तर. मग मी काय करतो, मी अशा व्यक्तीला नेतृत्व करण्याकरता सपोर्ट करतो, अशा व्यक्तीला नेतृत्व करण्याकरता उभं करतो ज्याच्यामध्ये ब्रदर सुभाष यांच्या सारख्या किंवा ब्रदर सुभाष यांच्या सारख्या काही नाही माहिती का चांगल्या गोष्टी नाही, किंवा माझ्यापेक्षा कमी अशा एखाद्या व्यक्तीमध्ये जर गोष्टी आहेत तर अशा व्यक्तीला मी काय करतो माहिती का नेतृत्व करण्याकरता उभं करतो. आणि ब्रदर सुभाष यांच्या सारख्या कला गुणांनी भरलेल्या व्यक्तीचं मी खच्चीकरण करतो हेव्यापोटी. माझ्या मनामध्ये ब्रदर सुभाष यांच्या पद्धती काय हेवा आहे म्हणून मी त्यांना पुढे देत नाही. त्यांना चांगली इंग्लिश बोलता येते, मला बोलता येत नाही. त्यांना देवाचं वचन चांगलं सांगता येतं, मला सांगता येत नाही. त्यांची हँडरायटिंग चांगली आहे, माझी नाही. लोकांसमोर ते लवकर कम्युनिकेशन करतात, मी करू शकत नाही. ते सर्व वातावरणामध्ये एकदम मिक्स होऊन जातात, मला नाही होत तसं. ते दिसायला पण चांगले आहे, सुंदर आहे, मी नाही तसा. म्हणजे विचार करा, त्यांच्या ठाई असलेला जो काही चांगुलपणा आहे ना, त्या चांगुलपणाबद्दल मी त्यांना पुढे आणलं पाहिजे नेतृत्व करण्याकरता, पण मी त्यांच्या चांगुलपणाला घेऊन हेव्याने भरलेलो असल्या कारणामुळं मी त्यांना दूर ठेवतो आणि माझ्यापेक्षा कमी त्याच्यामध्ये कलागुण असेल त्याला मी काय करतो माहिती का पुढे आणतो. आणि अशा प्रकारची वागणूक देवाच्या राज्यामध्ये करून मी ब्रदर सुभाष यांचे खच्चीकरण करतो. पण तुम्हाला माहिती का, एवढं सर्व डोकं लढवून माझा काही फायदा नाही त्याच्यामध्ये. शेवटी देवाने ज्या कार्यासाठी त्यांना निवडलंय ना, त्या ठिकाणी देव बरोबर त्यांना घेऊन येईल. म्हणजे काय माहिती का, शेवटी देव अंतिम विजय देतो. लोकांनी कितीही अडथळे निर्माण करू द्या, लोकांना कितीही डोकं लढवू द्या, तुम्हाला काय म्हणता पाडण्याकरता, तुम्हाला डावलण्याकरता, लोकांना कितीही डोकं लढवू द्या, लोकांना तुमचं कितीही खच्चीकरण करू द्या, कितीही खच्चीकरण करू द्या, लोकांना तुमची कितीही बदनामी करू द्या, कितीही लोकांनी तुम्हाला जे आहे ना डावलण्याचा प्रयत्न करू द्या, पण जर देवाने तुम्हाला निवडलेलं आहे तर देवाला कळतं की तुम्हाला कधी कुठं कसं उभं करायचं त्याचं काम करण्याकरता. देवाला हे कळतं. आणि म्हणून तर ह्या ठिकाणी रोमकराच्या पत्राच्या अतिशय स्पष्टपणे 8व्या अध्यायाच्या 28 वचनामध्ये संत पौल आत्म्याच्या प्रेरणेने हे म्हणत आहे, परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यांना म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलवलेल्यांना देवाच्या करुणेने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. लक्ष द्या, ज्या वेळेला तुमचं खच्चीकरण करण्यात येतं, ज्या वेळेला तुम्हाला डावलण्यात येतं, ज्या वेळेला तुम्हाला जे आहे ते बाजूला केलं जातं, त्यावेळेला ते देखील तुमच्या करता चांगलंच जे आहे ना करण्याचं काम देव करत असतो. आणि म्हणून तुम्ही जे आहे ना ह्या दिवसांमध्ये ह्या गोष्टी समजून घेणं फार गरजेचं आहे.
आणि तुम्हाला माहिती का, ज्या वेळेला आपण उत्पत्तीचे पुस्तक 50वा अध्याय आपण काढतो, तर उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 50व्या अध्यायाच्या वचन 20 मध्ये पहा, अतिशय स्पष्टपणे आपल्याला पाहायला भेटतं की योसेफ जो आहे ना, योसेफाचा हेवा त्याच्या भावांनी केलेला होता. आणि त्याच्या भावाने त्याचा हेवा काय केला माहिती का, कारण त्याला स्वप्न पडलेली होती. 2 स्वप्न त्याला पडली आणि ती स्वप्न देवाने त्याला दाखवली होती. पण ती स्वप्न ज्या वेळेला त्याने प्रांजळपणे आपल्या भावांना सांगितले, त्यावेळेला त्या भावांना योसेफाचा आहे ना हेवा वाटायला लागला. आणि त्यांनी काय केलं माहिती का, त्यांनी वचन स्पष्टपणे सांगतं की त्यांनी हेव्याने जे आहे ना, हेव्याने त्याला जे आहे ते मिस्रामध्ये विकून टाकलं. कारण त्या ठिकाणी त्याने जे स्वप्न सांगितलं ना, ते त्या भावांना त्या ठिकाणी आवडलंच नाही. ते त्याच्यावरती दातोट खाऊ लागले, ते त्याच्यावरती चिडले. पण तुम्हाला माहिती का, त्या भावांनी त्याचं वाईट केलं, पण देवाने त्या वाईट गोष्टी त्याच्याकरता चांगल्या केल्या. लोक जेव्हा तुमचं वाईट करतात ना, ज्यांच्याकडनं तुम्हाला कधी अपेक्षा नसते, त्यावेळेला तो व्यक्ती तुमचं वाईट करतो ना, त्यावेळेला त्या वाईट परिस्थितीमधून देव तुम्हाला घेऊन जात असतो आणि ती वाईट परिस्थितीच तुम्हाला खऱ्या अर्थाने बनवत असते. या ठिकाणी बघा, वचन वाचू आपण. वचन कोणती वाचा? 50वा अध्याय, उत्पत्ती 50वा अध्याय 20 वचन पहा काय म्हणत आहे. मी माझे वाईट योजले, पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचावे म्हणून देवाने ते चांगल्यासाठीच योजले होते. व्हेरी 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 गुड. काय म्हणते, तुम्ही माझं वाईट योजलं, तुम्ही मला पुढे येऊ दिलं नाही, तुम्ही माझं खच्चीकरण केलं, तुम्ही मला अपमानित केलं, तुम्ही मानसिक त्रास मला दिला, तुम्ही माझी बदनामी केली, तुम्ही माझ्याविषयी लोकांना भडकवलं, तुम्ही मला डावललं, तुम्ही माझी टिंगल टवाळकी केली, तुम्ही माझ्या ठाई असलेल्या चांगुलपणाला देवाच्या गौरवाकरता स्वीकारण्याऐवजी तुम्हाला हेवा वाटू लागला. या ठिकाणी योसेफ हीच गोष्ट आपल्या भावांना सांगायचा प्रयत्न करते. योसेफ म्हणत आहे की तुम्ही माझं वाईट योजलं, पण आज पाहता अनेकांचं कल्याण व्हावं, आज पाहता अनेकांचं भलं व्हावं, आज पाहता देवाचं काम सुरळीतपणे चालावं, आज पाहता देवाच्या योजना ह्या शेवटाच चाला, यासाठी ते चांगल्या करताच होतं. ज्या वेळेला तुमच्या विषयी लोक वाईट योजना करतात तुमच्या चांगुलपणामुळे ना, तर त्या वाईट गोष्टींना घेऊन निराश होऊ नका, हताश होऊ नका, चांगलं वागणं सोडू नका. देव तुम्हाला उंच करेल, देव तुम्हाला विजय देईल, देव तुम्हाला जे आहे ना लीड करेल. लक्षात आहे, देव जो आहे ना, देव तुम्हाला उंच करेल, देव तुम्हाला अंतिम विजय देईल, देव तुम्हाला अंतिम विजय देईल. आणि म्हणून आज आपण पाहतो की हेवा देवाच्या योजनेला विरोध करतो, आणि हेवा देवाच्या योजनेला विरोध हा कशा प्रकारे करतो माहिती का, जे लोक सेवेमध्ये आहे ना त्यांच्याच द्वारे करत असतात. जे स्वतःला पुढारी म्हणतात, जे स्वतःला पाळक म्हणतात, जे स्वतःला देवाचं लेकर म्हणतात. हो, लक्ष द्या, येशूने कधी हेवा केला नाही, पेत्राने पौलाचा हेवा केला नाही, पावलाने पेत्राचा हेवा केला नाही, तिमोथेने पावलाचा आणि पावलाने तिमोथेचा हेवा केला नाही. लक्ष द्या, योहानाने याकोबाचा, याकोबाने योहानाचा, त्यांनी हेवा नाही केला. त्यांना देण्यात आलेले जे काही कलागुण आहे, देवाने जे काही टॅलेंट्स आहे त्याच्याद्वारे त्यांनी सेवा केली, आणि त्या सेवेमध्ये सर्वांचा सहभाग होता. पण आत्ताच्या सेवेमध्ये सहभाग कोणी करत नाही. आत्ताच्या सेवेमध्ये हेवा लोकांना जास्त लीड करतो, देवाचं वचन नाही, देवाचा आत्मा नाही, हेवा लोकांना लीड करतो. आणि म्हणून आपण आपल्या स्वतःला सांभाळणं फार गरजेचं आहे, आणि आपल्याद्वारे देवाच्या योजनेला, देवाच्या कामाला कधी विरोध होता कामा नये. आणि जर आपल्याकडनं योजनेला देवाच्या जर विरोध होत आहे, याचा अर्थ हा आहे आपल्या ठाई हेवा आहे, आणि म्हणून आपल्याला ह्या भागामध्ये काम करणं गरजेचं आहे. ह्या भागामध्ये आपल्याला स्वतःला सांभाळणं गरजेचं आहे. चर्च देवबाप या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वाद दे. प्लीज सर्वांना आपण